नमस्कार मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, आपली नवीन सिरीज येत आहे आज आणि ती आहे म्हणजे विरार टू बँगलोर। आणि आता आपण चाललो बँगलोरला, वाजलेत 11:30। आपली फ्लाईट आहे 4ची आणि इकडे आहेत ती ट्रिप आहे ती सिबलिंग्स म्हणजे सगळे भाऊ बहीण चाललेले आहेत बँगलोरला, कारण माझा दादा राहतो बँगलोरला आणि आता आपण मस्तपैकी फिरणार आहेत बँगलोरला। तर आता आपण ट्रेनमध्ये बसलोय, तर आपला प्रवास चालू होतोय। तर चला मित्रांनो, पूर्ण ट्रेन खाली आहे कारण की बस क्लास आहे, मला नाही जाऊ। मित्रांनो, आपण विलेपार्लेला आलेले आहेत आणि इकडे अरेंजमेंट करतायत सगळे, बॅग बिग आहे। आता आपल्याला रिक्षा वगैरे मिळालेत, सगळ्यांना सिटिंग अरेंजमेंट वगैरे केली आणि आता आपण चाललोय T2ला, इंटरनॅशनल एअरपोर्ट। आणि आता आपण 150 रुपये पर रिक्षा दिली आहे आपण, म्हणजे 3 रिक्षा केल्या आम्ही। तर आता आम्ही चाललोय T2ला। तर तर मित्रांनो, आता आपण फायनली एअरपोर्टला आलेलो आहे आणि खूप ट्रॅफिक लागलेली आम्हाला, कारण आज 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे खूप ट्रॅफिक लागलेली। ह्याला गोव्याला तुम्ही बघितलेलंच आणि आता आपण बँगलोरला पण बघणार आहे त्याला। तर आता आपण एअरपोर्ट लोकांची आणि इकडे खूप लिफ्टला गर्दी पण आहे, कधीच। आणि आता आपण एअरपोर्टला आले आहेत, आज 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे इकडे पूर्ण लाईट पण 15 ऑगस्टची केली आहे, आपला भारत तिरंगा। फायनली आपण एअरपोर्टमध्ये एंट्री मारलेली आहे, सगळे इकडे असेंबल झालेले आहेत। रात्रीचं खूप शांत आहे, आता वाजलेत ते म्हणजे 2 रात्रीचे, कारण आपल्याला येता येता खूप ट्रॅफिक लागली, त्यामुळे टाईम लागला आणि यांना शोधण्यात टाईम झाला। ते सगळे असेंबल झालेले आहेत आणि आता आपण आपलं जे विमान आहे ते पण शोधतोय, जेणेकरून आपण बोर्डिंग पास वगैरे काढू शकतो। मी बोर्डिंग पास घेत आहेत, बघा कसे लाईनीत उभे आहेत हे सगळे, बघा कसे लाईनीत उभे आहेत आणि बोर्डिंग पास घेत आहेत। बोर्डिंग पास घेतलेले आहेत आणि आपलं लगेज पण गेलेलं आहे, आपल्याला काय एक्स्ट्रा कॉस्ट नाही आली। आपलं लगेज आपलं जेवढं ॲव्हरेज 15 kg आहे तेवढ्यातच आलं आहे आणि खांद्यावरची बॅग पण आहे आपल्यासोबत। आणि आता आपण आपला गेट नंबर शोधतोय, आपल्याला अजून 1 तास आहे, 2 वाजलेत। तर चाललं आपण आपल्या गेटच्या दिशेने। तर मी सगळं सिक्युरिटी चेकिंग, इकडे सिक्युरिटी चेकिंग होतं आणि आता आपण चाललो, फ्लाईट आहे त्याच्या तो 41B हा गेट आहे, तर तिकडे चाललो आहे आता आपण। तर वाजलेत 2:30, आपला रिपोर्टिंग टाईम आहे 3चा आणि फ्लाईट आहे 4ची। मित्रांनो, आता आपण आपल्या फ्लाईटच्या दिशेने चाललेले आहेत सगळे। आता आम्ही फ्रेश पण झालो, आता थोडं थकलेला दिसेल कारण वाजलेत म्हणजे 2:45, तर 15 मिनटं राहिलेत। आणि इकडे मस्त कार वगैरे पण आहे, पूर्ण लक्झरी आहे। जी आपण 20 रुपयाला जी बिस्लरी पितो ती 110 रुपयाला इकडे। ती बघा, ती कोणते माहीत नाही, पण 110 रुपयाची बिस्लरी आहे, कशी लागते बघूया आपण।
आपण इकडे आपली फ्लाईट कुठे लागली ती शोधतोय आणि हा बघा मस्तीखोर इकडे तिकडे फिरतोय. सगळं नवीन ह्याच्यासाठी त्यामुळे. या ज्या वॉल आहेत तर इकडे या वॉल आहेत त्या आपल्या जे भारताचा इतिहास आहे ते रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे. आणि खूप सुंदर आळशी बघा आळशी आयत्यावर जातो. डोमेस्टिक फ्लाईट्सच्या इकडे मला गर्दी कमी वाटते आणि डिपार्चर पण कमी आहेत. आता आपण चाललो आपल्या गेटजवळ. मी आता ही वॉल बघतच चाललो आहे. खूप मस्त आहे वॉल ही. मित्रांनो आपल्या जिकडे आपण सगळं चेकिंग वगैरे केलं त्यापासून खूप चालायचं आहे आपल्याला. खूप लांब पण आहे आपला जो गेट आहे आणि आपली फ्लाईट आहे ती. मित्रांनो आपली इकडे फ्लाईट पण लागलेली आहे. पण वेट करतो आपल्या रिपोर्टिंग टाईमचं. मित्रांनो आता रात्र आहे त्यामुळे जास्त फ्लाईट वगैरे काही दिसत नाही आहे आपल्याला. लिमिटेड आहेत फ्लाईट सगळे आणि आपण इकडे वेटिंग करतो आहे सगळे. आपलं बोर्डिंग झालेलं आणि आपलं चेक इन पण झालेलं आहे. आता आपण फायनली चाललो आहे आपल्या फ्लाईटमध्ये. बघा असं काहीतरी मस्तपैकी दृश्य आहे. प्लेन बघा किती मोठा आहे. एअर इंडियाचा आहे आणि आता आपण आपले 2-3 साईडला आपल्या एअर इंडिया आहे. फायनली या एरोप्लेनमध्ये बसणार आहेत आपण. फायनली आपल्या सीटवर बसले. त्याला विंडो सीट पण मिळालेली आहे. Experiencing toilet weather, you are kindly requested to fasten your seatbelts and refrain from using the toilets at this time. The service will resume when the seatbelts are. मित्रांनो आपल्याला इकडे मस्तपैकी अशी आपलं ब्रेकफास्ट मिळालेलं आहे. तर बघा मस्तपैकी ऑमलेट आहे, कॉर्न आणि पोटॅटो आहे. व्हेजमध्ये काय आहे उपमा आणि तर व्हेजमध्ये आहे सांबार आणि उपमा. नॉनव्हेजमध्ये आहे कॉर्न ऑमलेट आणि पोटॅटो. एक बन आहे. वाजले 4:45 आणि आम्हाला ब्रेकफास्ट मिळाले. सगळे ब्रेकफास्ट करते. आपल्याला आपण नॉनव्हेज ब्रेकफास्ट घेतले तर आपल्याला पोटॅटो मिळाले, चीज ऑमलेट, कॉर्न बन आणि हे आमदोई काहीतरी आहे, काहीतरी योगर्ट टाईप आहे आणि बटर मिळाले, एक पाण्याची बॉटल आणि कटलरीज मिळाले. म्हणजे टेस्ट पण चांगली आहे. इडली आणि जो उपमा आहे तो प्रिझर्वेटिव्ह आहे घ्यायचे नाश्ता आहे. मित्रांनो आता वाजले 5 आणि आपण आता 3 डिग्री सेल्सिअस एवढ्या वर आहेत आणि 174 किलोमीटर/आवर आपण चालतो आहे. आपण फक्त 10 मिनटं राहिली आहेत आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला पोचायला. तर आपण आता डायरेक्ट उतरल्यानंतरच भेटूया. तर आता आपण भेटूया बेंगलोरच्या एअरपोर्टला.